आज आपण एका अशा वनस्पतीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या आजूबाजूला सहज दिसते, पण तिचे औषधी गुणधर्म पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही वनस्पती म्हणजे दगडीपाला, ज्याला काही ठिकाणी कंबरमुडी किंवा टणटणी असंही म्हणतात. इंग्रजीमध्ये हिला कोट बटन्स किंवा ट्रायडॅक्स डेझी म्हणून ओळखलं जातं. चला तर मग जाणून घेऊया या निसर्गाच्या अनमोल देणगीबद्दल. तर मित्रांनो, ह्या वनस्पतीविषयी माहिती घेण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात, कोणत्या नावाने संबोधतात, काय नावाने हाक मारतात या वनस्पतीला आणि दुसरं म्हणजे याचा फायदा काय आहे तुमच्या भागामध्ये, की या औषधी वनस्पतीचा उपयोग जे आहे तुमच्या भागामध्ये कशाप्रकारे आणि कोणत्या पद्धतीने केला जातो, ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ठीक आहे? तर दगडीपाला म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. आता दगडीपाला ही एक लहान झुडपासारखी दिसणारी वनस्पती आहे. आता तुम्ही इथं बघू शकता. तिचं पानं जे आहे हिरवीगार असतात आणि तिला पिवळसर किंवा पांढऱ्या रंगाची छोटी फुलं येतात. आता सध्या फुलं नाही आहे तिला. तर ही वनस्पती जी आहे रस्त्याच्या कडेला म्हणा, शेतात म्हणा, बागेत म्हणा, अगदी कुठेही सहज वाढताना दिसते आपल्याला. आपल्यापैकी अनेकांनी तिला पाहिलं असेल, पण तिचे फायदे माहीत नसतील. आता बरेच शेतकरी आहेत, शेतामध्ये काम करतात. त्यांना या वनस्पतीविषयी बऱ्याच जणांना माहिती असतं. जर तुम्हीही शेतकरी असाल, तर तुम्हालाही माहीत असेल, की ही रोज आपल्याला अशी बांधावरती, बांधाच्या कडेला, रस्त्याच्या कडेला ही मिळते. आता या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये या पाल्याचा अनेक वर्षांपासून उपयोग केला जातो. तर दगडी पाल्याचे काही प्रमुख औषधी उपयोग आहेत, फायदे आहेत, ते आपण बघणार आहोत. आता पाहूया दगडी पाला आपल्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे ते. याचे मुख्य 5 फायदे आपल्याला आपण सविस्तर पाहणार आहोत. तर एक म्हणजे जखमा आणि ओरखड्यांवर रामबाण उपाय याचा आपण समजतो. आता बरेच शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे बघा, की त्यांना जर जखम वगैरे झाली तर ह्या पाल्याचा रस जे आहे ते काढतात आणि त्या पाल्याचा रस आपल्या जखमेवरती टाकतात आणि ती जखम ठीक करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता हे काम कसं करतं? तर जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, खरचरतं किंवा छोटासा कट लागतो, तेव्हा या पाल्याचा रस एक नैसर्गिक अँटिसेप्टिक म्हणून काम करतो. यात असलेले खास घटक जसे की फ्लेवोनॉइड्स आणि कॅरोटिनॉइड्स हे 2 घटक असतात, जे जंतू संसर्ग रोखतात. आता यानंतर सूज कमी करतात आणि जखम लवकर बरी होण्यास मदत करतात. आता कसं वापराल? तर वापरण्याची पद्धत म्हणजे पाल्याची पानं स्वच्छ धुवून काढायची, ती वाटून घ्यायची, त्याचा रस काढायचा. हा रस जे आहे थेट जखमेवर लावायचा. रक्तस्राव थांबेल आणि जखम जी आहे लवकर भरेल. आता याच्यामध्ये शेतकरी जे आहेत, तर ते सुद्धा जसं मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने उपयोग करतातच. पण आता याची डायरेक्ट पानं काढायची, जी स्वच्छ असतातच बहुतेक. चांगली पानं पाहून घ्यायची. जर थोडी माती वगैरे लागलेली असेल त्याला साफ करायचं, पाण्याने धुवून काढायचे, नंतर पुसून घ्यायचे चांगल्या पद्धतीनं आणि ते चोळायचे, हातावरती चोळायचे. कारण आता तुम्ही काय वाटाला दगड किंवा वरवंटा वगैरे शोधत बसणार नाही. जखम झाली की तुम्ही ते पानं तोडणार, त्याचा असं चुरगाळणार आणि त्याचा रस जे आहे दाबून त्याला असं दाबायचं आणि रस जो आहे टपा पडतो त्याचा खाली आणि तो जखमेवरती आपल्याला लावायचा, टाकायचा. आता यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा याचा म्हणजे मूतखड्यावर नैसर्गिक उपचार म्हणून हा पाला जो आहे वापरला जातो. तर हे तुम्ही बरोबर ऐकलं. पारंपरिक औषधोपचार मध्ये जे आहे दगडी पाला मूतखड्यावर खूप फायदेशीर मानला जातो. आता कसं काम करतं? तर दगडी पाल्यामध्ये डाययुरेटिक गुणधर्म असतात. आता डाययुरेटिक गुणधर्म असतात म्हणजे काय? तर म्हणजे तो शरीरातील लघवीचं प्रमाण वाढवतो. यामुळे लघवी वाटे, अनावश्यक क्षार आणि छोटे खडे जे आहे शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. काही अभ्यासानुसार यातील घटक जे आहेत कॅल्शियम ऑक्सलेट्स ऑक्सलेटचे जे खडे आहेत विरघळण्यासही आपल्याला या ठिकाणी जो घटक आहे कॅल्शियम ऑक्सलेट तर जे तो जो घटक आहे तो आपले मूतखड्याचे जे खडे आहेत ते विरघळण्यासाठी जे आहे मदत करू शकतात. आता हा पाला वापरायचा कसा? तर सकाळी रिकाम्या पोटी या पाल्याचा ताजा रस 2 ते 4 चमचे आपल्याला घ्यायचा आहे आणि हा घेतल्यास मूतखडा कमी होण्यास मदत होते, असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, कोणताही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे, हा फक्त एज्युकेशनल तत्त्वावर आहे, इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन तत्त्वावर आहे, फक्त माहिती तत्त्वावर आहे.
तर तुम्ही ज्यावेळेस याचा वापर कराल, वापरायच्या वेळी, वापरायच्या अगोदर जे आहे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. यानंतर तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचेच्या समस्यावर गुणकारी. आता यामध्ये जे आहे, तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दगडीपाला मदत करू शकतो. आता कसं काम करतं? तर यात असलेले अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म त्वचेवरील पिंपल्स म्हणा, फोड म्हणा, खाज सुटणे किंवा लहान डाग कमी करण्यास मदत करतात. आता कसा वापरायचा? तर पाल्याची पानं वाटून त्याचा लेप जो आहे, पेस्ट जी आहे तयार करायची आणि त्वचेच्या समस्या असलेल्या भागावरती आपल्याला लावायचे. काही वेळ तसंच ठेवून धुवून टाका. नियमित वापरणं तुम्हाला फरक दिसेल. ठीक आहे. आता यानंतर चौथा जो उपयोग आहे तो म्हणजे पचन संस्था. पचन संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. आता पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी दगडीपाला महत्त्वाचा ठरतो. तर ते काम कसं करतं? तर यात असलेले फायबर्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करतात. आता कसा वापरायचा? तर काही ठिकाणी पचनाच्या तक्रारींवर याचा रस किंवा काढ्याचा वापर केला जातो. ठीक आहे. यानंतर 5वा महत्त्वाचा गुणधर्म तो म्हणजे फायदा जो आहे तो म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही वनस्पती उपयुक्त ठरू शकते. कसं काम करतं? तर काही संशोधनानुसार दगडी पाऱ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करणारे गुणधर्म असू शकतात. ज्याला हायपोग्लायसेमिक ज्याला आपण म्हणतो ते गुणधर्म असू शकतात. त्यानंतर कसं वापरायचं? तर मधुमेहाच्या नियंत्रणासाठी हा एक पूरक उपाय म्हणून वापरला जातो. मात्र तुम्ही मधुमेहाची जी औषधं आहे, ती घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नका. महत्त्वाचं म्हणजे. ठीक आहे. त्यानंतर दगडी पाल्याचा वापर कसा करावा? तर या ठिकाणी आता आपण बघूया दगडी पाल्याचा वापर कशा पद्धतीने करायचा. पानं जे आहे स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून रस जो आहे काढायचा आहे. म्हणजे आपल्याला ही पानं तोडून घरी न्यायची आहे. त्यानंतर त्याला धुवून काढायचं स्वच्छ आणि मिक्सरमध्ये थोडंसं आपण कपकचं पाणी किंवा अर्धा कप पाणी जे आहे त्या ठिकाणी टाकायचं आणि त्यानंतर ते जे पानं आहेत ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आता हा रस जो आहे जखमावर किंवा हे पिण्यासाठी जे आहे, जेव्हा तुम्ही पिणं वगैरे, खाणं वगैरे जे करणार आहात, त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे करायचं नाही आहे अजिबात. त्यानंतर पानं वाटून जे आहे जाडसर लेप बनवून तो त्वचेवर किंवा सुजलेल्या भागावर लावू शकता. जर लेप पद्धतीने जर बनवायचं असेल तुम्हाला, रस बनवायचा असेल तर ती मिक्सरमध्ये बनवू शकता. त्यानंतर लेप जो आहे त्यांना जे वाटून आपण म्हणतो ते वाटून करू शकता तुम्ही. त्यानंतर काढा जो आहे ती पानं पाण्यात उकळून त्याचा काढा जो आहे बनवून पिऊ शकता किंवा जखमा धुण्यासाठी वापरू शकता. आता या ठिकाणी दगडी पाला कितीही गुणकारी असला तरी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल किंवा तुम्ही नियमितपणे कोणतीही औषधे घेत असाल, तर दगडी पाल्याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे. यानंतर गर्भवती महिला आणि लहान मुले जर असतील, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी याचा वापर जो आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. त्यानंतर तिसरं म्हणजे काही लोकांना काही व्यक्तींना या वनस्पतीची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे पहिल्यांदा वापरताना त्वचेच्या लहान भागावर लावून चाचणी करून बघायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तरच प्रोसेस करायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अतिसेवन टाळा. आता जर आपल्याला समजा एखाद्याला मुतखड्याचा त्रास आहे म्हणून तो जर नुसता पाला खात राहिला, नुसता त्या पाल्याचा रस जो आहे पीत राहिला, तर ते चालणार नाही. कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली असते. दगडी पाल्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. तर अशा पद्धतीने तर मित्रांनो दगडी पाला ही एक साधी दिसणारी पण आरोग्यासाठी खूप उपयुक्त वनस्पती आहे. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या भेटीचा आपण योग्य आणि सुरक्षित पद्धतीने जे आहे उपयोग करून घेतला पाहिजे. तुम्ही कधी दगडी पाल्याचा वापर या ठिकाणी जे आहे मला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही कधी दगडी पाल्याचा वापर केला आहे का? तुम्हाला त्याचे काय फायदे झाले?
मला कमेंटमध्ये जे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.